हे पाई पण आलेत. आता याला भाजून याची साल काढून घ्यायची आणि चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. हे बघा चिकन चांगलं धुवून घेतलं आहे. हे पाई पण भाजून त्याची साल काढायची. आता याला ह्याची ग्रेव्ही पण करणार आहे आणि चिकन पुलाव पण करायचं आहे. पुलावसाठी आता ह्याच्यातले नरम नरम पीस घ्यायचे. हे बघा पुलावमध्ये थोडेसे टाकणार आहे, ग्रेव्हीमध्ये थोडे जास्त टाकणार आहे. बघा ते याची ग्रेव्ही करायची. आता पुलावसाठी चिकन मॅरिनेशन करूया. त्यासाठी धना पावडर टाकूया, हळद. बघा आता धना पावडर टाकलं आहे, लाल तिखट आहे. आता मीठ टाकूया. मीठ टाकून घेतलं. आता हळद टाकूया. हळद टाकायची आणि हिंग आणि दही टाकायचं. बघा चिकन पुलावसाठी अर्धा तास तरी मॅरिनेशन पाहिजे, पण आता माझ्याकडे टाईम नाही आहे. मी 10-15 मिनटंच करेन. हे बघा आता चांगलं याला हे करून घ्यायचं. चांगलं मसाले एकजीव करून घ्यायचं. हे बघा त्याला 10-15 मिनटं ठेवून घेऊया. आता टाईम नाही. आता हे याची ग्रेव्ही करायची, त्याला पण मॅरिनेशन करायचं आहे. हे बघा यात बिर्याणी मसाला टाकायचा राहिला, तो टाकून घेते. बघा बिर्याणी मसाला पण टाकायचा, मग छान लागतो. आता याला मॅरिनेशन करून घेऊया. सगळं टाकून घेऊया. धना पावडर, हे बघा लाल तिखट, हळद टाकायची, मीठ आणि हिंग. हे बघा हिंग. यात थोडासा चिकन मसाला टाकायचा. बघा मी सुहानाचा चिकन मसाला वापरते. एवढा घेतला आहे, जास्त तिखट नाही करायचं आहे. याला 1 चमचा तेल टाकायचं. हे बघा आणि याला मॅरिनेशन करायचं. याला पण जास्त वेळ अर्धा तास करायचं असतं, पण आता माझ्याकडे टाईम नाही. हे बघा असं चांगले मसाले चोळून घ्यायचे चिकनला. याची ग्रेव्ही करणार आहे. आणि हे बघा हे पण चिकन बिर्याणी मसाला मिक्स करून घेऊया. याचा पुलाव बनवायचा आहे, म्हणजे अर्धा किलोमध्ये दोन्ही पण. आहे बघा अद्रक लसूण पेस्ट विसरलेली, गडबडीत काही ना काही विसरत आहे. अद्रक लसूण पेस्ट टाकूया. यात पण टाकायची अद्रक लसूण पेस्ट ग्रेव्हीच्या ह्याच्यात. हे बघा त्याला चांगलं परत हलवून घेऊया. असं करून बघा छान लागतं. आता ग्रेव्हीचा मसाला तयार करून घेऊया. तोपर्यंत हे पण चांगलं मधून होऊन. हे बघा एक ना एक विसरत आहे. बघा चिकनच्या ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो आणि खोबरं घेतलं आहे, ते भाजून घ्यायचं आहे. तेल टाकूया थोडं. पहिला कांदा टाकूया, पहिला खोबरं टाकूया. हे बघा खोबरं भाजत आलं आहे. आता कांदा टाकूया. चांगला कांदा भाजून घ्यायचा. हे बघा पुलावसाठी मी तांदूळ साफ करून घेतला आहे. आता याला थोडंसं पाणी टाकून धुवून घेऊन भिजत घालूया. नाही तर कांदा पण भाजला आहे. हे बघा आता टोमॅटो टाकूया.
हे बघा धुवून भिजत घातलं आहे तांदूळ. हा बासमती तांदूळ आहे बघा. आता कांदा पण भाजला आहे. आता टोमॅटो टाकून घेऊया. पटपट बनवायचं आहे, भूक लागली आहे खूप. टोमॅटो पण एकदम मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा भाजला आता कांदा टोमॅटो चांगला. आता गॅस बंद करूया. हे बघा ते कांदा खोबरं आणि भाजून घेतलं. आता याला थंड करून घेऊया आणि मग ग्रेव्ही बनवायची. हे बघा ग्रेव्हीचं कांदा टोमॅटो भाजून घेतलेलं ते थंड झाले. आता त्याला वाटून घेऊया. तर पुलाव बनवण्यासाठी मी खडे मसाले घेतलेत. जिरं घेतलं, हे साधंच जिरं आहे. तमालपत्र, लवंग, काळं मिरी आणि दालचिनी आणि हे चक्री फूल काहीतरी बोलतात. हे बघा चिकन पण मॅरिनेट झालं आहे, 15 मिनटं ठेवलेलं आहे. आणि तांदूळ पण भिजून 15 मिनटं झाले. ते बघा आता हे बघा पुलावसाठी कांदे कापून घेतलेत आणि टोमॅटो आणि खडे मसाले. तूप टाकणार आहे, थोडंसं तेल पण टाकणार आहे आणि तूप पण. हे बघा तापले पातेलं. आता त्यात तेल टाकूया थोडंसं. हे तूप पण टाकायचं आहे. मी चितळ्यांचं तूप वापरते, छान असतं. हे बघा तूप पण टाकायचं थोडं, मग पुलाव छान लागतो. आता खडे मसाले टाकून घेऊया. बघा खडे मसाले चांगले फ्राय होऊन द्यायचे. हे बघा खडे मसाले भाजलेत. आता कांदा टाकूया. अर्धं तूप आणि अर्धं तेलात करायचं पुलाव, छान होतो. चांगलं याला भाजून घेऊया. हे बघा कांदा भाजला आहे, लाल झाला. आता त्यात टोमॅटो टाकूया. बघा थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर भाजल. एकदम मऊ करून घ्यायचं आहे टोमॅटो. बघा कांदा टोमॅटो भाजला आहे. त्यात हे बघा हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊया. हे बघा चिकन टाकून घेतलं. त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं चिकन. हे बघा चिकन चांगलं परतून घ्यायचं. चांगलं चिकन झाकण लावून परतूया. बघा मी तांदूळ पण धुवून घेतलं आहे. बघा चिकन बघूया. हे बघा चांगलं तेल सुटायला लागलं आहे. बघा एका हातात मोबाईल आहे, तो तिकडं होतो. हे बघा अजून थोडं परतून घेऊया. हे बघा चांगलं परतून घेतलं आहे. आता त्यात तांदूळ टाकून घेऊया. बघा तांदूळ टाकून घेतला. आता त्याला चांगलं एकजीव करून घेऊया. आणि हे चिकन ग्रेव्ही केलं तर ना, त्याचा मसाला आहे तेच ते पाणी हे करून घेतलं आहे बघा. तर ते टाकून घेऊया. थोडीशी मी ओलसर करणार आहे, सुके सुके खायला नाही होत. हे बघा थोडंसं अजून पाणी टाकूया.
छान लागते, अशी करून बघा. बघा ग्रेव्हीसाठी मसाला वाटून घेतला आहे. खडे मसाले पण घेतलेत. कढई तापाय ठेवली. हे बघा याच्यातच मी कांदा टोमॅटो भाजलेला यातच करायचा, जास्त भांडी नाही काढायची. बघा इथं पुलाव शिजतोय. झाकण लावून शिजवून घेऊया. हे बघा मी तेल टाकलंय. आता मसाला टाकून घेऊया. बघा चांगला भाजून घ्यायचा. हे खडे मसाले टाकायचे विसरले, आता टाकून घेते. तेलातच भाजायचे होते पण मी विसरले. चालतं असं काय नाही. बघा आपला मसाला पण भाजत आलाय, उडतोय सगळा. आता मॅरिनेशन केलेलं चिकन टाकून घेऊया. हे बघा चिकन टाकून घेऊया. त्याला चांगलं चिकन परतून घेऊया. तर मी मसाले नाही ॲड केलेत, मगाशी केलं तर तिखट होईल, तर कलर नंतर येईल. तर चांगलं परतून घेते. बघा त्याच्यात पाणी टाकून चांगलं चिकन परतून चांगलं परतून घ्यायचं मसाल्यात. शिजते. हे बघा मस्त शिजते अशी. हे बघा आपली ग्रेव्ही तयार झाली. चिकन चांगलं शिजलंय. मी एवढी घट्ट ग्रेव्ही ठेवणार आहे. बघा अजून ते थंड झालं ना अजून घट्ट होणार, मग मी आत्ताच जास्त गॅस बंद करते. इकडं आपला पुलाव पण तयार झाला आहे. तर आपण जेवूया. बघा आपल्या इथं पुलाव पण शिजत आला आहे. बघा बघा ना, बारीक गॅसवर वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं. मी थोडासा ओलसर करते म्हणून जास्त पाणी टाकलं आहे. हे बघा चांगलं चिकन परतलं आहे. आता त्यात आपण पाणी ॲड करूया. हे बघा त्यात हे बघा हे मॅरिनेट केलेलं मसाले होते ना त्याच्यात पाणी आहे. आता टाकून घेऊया. जास्त पातळ नाही बनवायचं आहे. त्याला चांगलं शिजवून घेऊया. हे बघा तर कलर आला बघा. हे बघा मग आता याला चांगलं चिकन चांगलं शिजवून घेऊया. झाकण लावून शिजवायचं. हे बघा चिकन पुलाव पण शिजला आहे. त्याला बघा मी थोडासा ओलसर केला असा, तर त्याला अजून वाफेवर ठेवायचं बारीक चांगलं. आता पाणी थोडंसं ते आटून घ्यायचं. किती छान झालंय बघा. या खायला पुलाव, चिकन पुलाव असा ओलसर केलाय. हे बघा या जेवायला. हे बघा चपाती, चिकनची ग्रेव्ही आणि हा पुलाव भात केलेला आहे. चिकन पुलाव. हे बघा ग्रेव्हीला कलर किती छान आला आहे बघा. या जेवायला.